नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये ऐश्वर्या जानकी, ऋषिकेश, सौमित्र यांना खिजवण्यासाठी त्यांच्याकडे येते. ऐश्वर्या म्हणते, अरे बापरे, कसे चेहरे झाले तुमचे, चेहऱ्याचा रंगच उडाला आहे. तुम्हाला असं झालं असेल ना की मला खाऊ का गिळू, पण या सगळ्यामध्ये माझा काही दोष नाही आहे. दोष असेल तर या जानकीचा आहे. हिने त्या दिवशी मला खिजवलं नसतं तर तुम्हाला हा दिवस बघावा लागलाच नसता, हो ना जानकी. जानकी म्हणते, ऐश्वर्या तू काळजी करू नको, हे दिवससुद्धा जातील. ऐश्वर्या म्हणते, असे कसे जातील, मी त्यांना जाऊच देणार नाही. जानकी, मला घरातून बाहेर काढून तू खूप मोठी चूक केली आहे. आता हे सगळं तुमच्या अंगाशी येणार आहे. जानकी म्हणते, ऐश्वर्या शेवटी जिंकणार ते सत्यच. एक लक्षात ठेव, माझ्या कुटुंबाला वाचवायला मी खमकी आहे. तुझा खोटारडेपणा मीच बाहेर काढणार आणि विजय सत्याचाच होणार. जानकी ऐश्वर्याला सुनावते आणि जानकी, रणदिवे कुटुंब सगळे तिथून निघतात. ऐश्वर्या त्यांच्याकडे बघत राहते. तर इकडे लता, माया यांच्याकडे तो मास्कवाला माणूस आलेला असतो. तो मास्कमॅन म्हणतो, चला मी तुम्हाला एक शेवटची संधी देतोय. चला आता तुम्हाला तुमच्या मुलीशी जे बोलायचं आहे ते बोला. लता विचारते, हे काय नवीन आहे, तुला काय हवं आहे नेमकं. मास्कमॅन म्हणतो, ते तुम्ही माझ्यावरती सोडा, तुम्ही फक्त संधीचा फायदा करून घ्या. चला मी तुमचा व्हिडिओ काढतोय, तुम्ही बोला तुमच्या मुलीशी काय बोलायचं आहे ते. तो माणूस लताचा व्हिडिओ काढतो. लता जानकीला म्हणते, जानकी मला माहिती आहे बाळा, तुला माझी काळजी लागून राहिली आहे. मी इथे एकदम ठीक आहे, तू कशाचीच काळजी करू नको. तर इकडे कोर्टातून सगळे घरी आलेले असतात. सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. कोर्टामध्ये काय काय घडलं हे सगळे नानांना आणि आईंना सांगतात. नाना म्हणतात, म्हणजे जे व्हायचं होतं त्याच्या उलटच झालं. वाटलं होतं आज निकाल लागेल, पण आज निकालच लागला नाही. सारंग म्हणतो, पण मला एक प्रश्न पडलाय, हे सगळं कोणी केलं असेल. ऋषिकेश म्हणतो, कोण करणार आहे, ऐश्वर्याने, नाहीतर तिच्या मैत्रिणी होताच ना तिथे. जानकी थोडा विचार करते आणि म्हणते, नाही, ऐश्वर्याने हे केलं नाही आहे, तिच्या मैत्रिणींनी सुद्धा नाही केलं. त्या व्हिडिओमध्ये जे होतं त्या ऐश्वर्याच्या मैत्रिणी गेल्यानंतरचं होतं. अवंतिकाने त्यांना आधीच हकलून लावलं होतं. हे कोणत्या तरी बाहेरच्या माणसाचं काम आहे. कोणीतरी हे सगळं खिडकीबाहेरून शूट केले आणि बहुतेक हे त्या मास्कमॅनचंच काम आहे. सगळे विचार करतात की हा मास्कमॅन आहे तरी कोण. नाना म्हणतात, हा मास्कमॅन कोण आहे आणि आपण त्याचं काय बिघडवलं आहे. अवंतिका म्हणते, नाना आपण ऐश्वर्याचं तरी काय बिघडवलं आहे हो, तरी पण ती वाईटावरती टपूनच आहे ना. आता जोपर्यंत तो खरा मास्कमॅन कोण आहे हे कळत नाही तोपर्यंत तो त्रास का देतोय हे सुद्धा कळणार नाही. तर इकडे मास्कमॅन लताचा व्हिडिओ काढतो आणि तो लताला म्हणतो, बाद झालं, एवढं पुरेसं आहे. लता म्हणते, तुला काय करायचं या व्हिडिओचं. मास्कमॅन काही न बोलता तिथून हसत निघून जातो. तर इकडे रणदिवेंच्या घरी सगळेच टेन्शनमध्ये असतात. ऋषिकेश म्हणतो, जानकी तू टेन्शन घेऊ नको, या सगळ्यातून आपण सुखरूप बाहेर पडू. सौमित्र म्हणतो, दादा आपण यातून नाही लवकर बाहेर पडणार. तिने जे दाखवलं ना व्हिडिओ, त्यामुळे आपण तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करतो हे सिद्ध होतंय आणि यामुळे चुकून जरी निकाल तिच्या बाजूने लागला तर आपल्या सगळ्यांना जेलमध्ये जावं लागणार. आजी म्हणतात, तरी मी तुमच्या सगळ्यांना सांगत होते, त्या ऐश्वर्याच्या नादाला लागू नका तुम्ही, ती म्हणते तसं करा, पण तुम्ही ऐकलं तर शपथ. आता काय करणार काय तुम्ही. सारंग म्हणतो, आजी तुझं नेहमीचं काय असतं ग हे, तू का ऐश्वर्याची बाजू घेते जेव्हा तेव्हा. आजी म्हणतात, मी ऐश्वर्याची बाजू घेत नाही आहे, मी सत्याची बाजू घेते, खऱ्याची बाजू घेते, समजलं ना. तुम्ही जानकीचं गुणगान करत होतात ना, पण दिसतंय ना आता कोण कुणाच्या वरचढ ठरलंय. सगळे आजींना शांत बसायला सांगतात, पण आजी काही शांत बसत नसतात. आजींचा तोंडाचा पट्टा चालूच असतो. त्या जानकीला खूप दोष देत असतात. सौमित्र म्हणतो, आजी तू त्याची काळजी करू नकोस, मी अजून जिवंत आहे आणि मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत जानकी वहिनीला आणि रणदिवे कुटुंबाला काहीही मी होऊ देणार नाही. सौमित्र खूपच चिडलेला असतो. सौमित्र पुढे म्हणतो, आजी तू एक काम कर, त्या घाणेरड्या ऐश्वर्याचं या घरात नाव काढू नकोस आणि जानकी वहिनीला अजिबात दोष देऊ नकोस. जानकी स्वतःला दोष देते. जानकी म्हणते, माझंच चुकलं, माझाच हा सगळा प्लॅन होता ना, त्यामुळे सगळं झाले. खरं तर मीच तुमच्या सगळ्यांची माफी मागायला हवी. माझ्यामुळे तुम्ही सगळे अडकलात या सगळ्यामध्ये, माझ्यामुळे तुम्ही अडकलात. प्लीज मला माफ करा तुम्ही सगळे. जानकी हात जोडून सगळ्यांची माफी मागते. सगळे जानकीला समजवतात आणि जानकीचा दोष नाही म्हणून सांगतात. आजी सारखं सारखं ऐश्वर्याचं गुणगान गात असतात आणि जानकीला दोष देत असतात. तर इकडे ऐश्वर्या, सयाजी घरी आलेले असतात. कोर्टामध्ये जे झाले त्याच्यामुळे ते हसत असतात. त्यांना खूप आनंद होतो. सयाजी विचारतो, ऐश्वर्या तुला तो व्हिडिओ कोणी दिला होता, मास्कमॅनने ना. ऐश्वर्या म्हणते, हो त्यानेच दिला होता, त्याच्यामुळे तर सगळी केस पालटली ना.
ऐश्वर्या म्हणते, डॅडा तो आपली मदतच करतोय. सयाजी म्हणतो, पण तो आपली मदत का करतोय? ऐश्वर्या म्हणते, ते सुद्धा आपल्याला हळूहळू कळेलच. सयाजी म्हणतो, नाही हा, हळूहळू नाही, आत्ताच कळलं पाहिजे. त्या मास्कमॅनच्या मुखोट्यामागचा आपल्याला चेहरा माहिती नाही आहे आणि त्याचा नेमका हेतू काय आहे ते सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे. तो आज रणदिवेंना अडकवतोय, उद्या तो तुला सुद्धा अडकवू शकतो ऐशू. ऐश्वर्या घाबरते. ऐश्वर्या विचारते, असं तुम्हाला का वाटतंय? सयाजी म्हणतो, ऐशू बाळा, अगं त्याचा तुझ्याशी आणि रणदिवेंशी काहीही संबंध नसताना तो तुझी मदत करतोय आणि तो तुला मदत करतोय म्हटल्यावरती त्याचा नक्कीच काहीतरी हेतू असणार आहे यामागे. ऐश्वर्या म्हणते, डॅडा तुम्ही बरोबर बोलताय. हे सगळं आपण तपासूच तो माणूस कोण आहे, पण आधी रणदिवेंना भुईसपाट करून टाकू. आता तुम्ही बघाच त्या रणदिवेंना कसा धडा शिकवते. आता मी त्यांच्यावरती अशा केसेस टाकते ना की मी मागितलेला पैसा त्यांना द्यावाच लागेल आणि त्या लोकांना आता कर्जबाजारी केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आयुष्यभर कर्ज फेडत बसतील ते लोक. मला घरातून बाहेर काढलंय ना, आता त्या सगळ्या रणदिवेंना सगळ्या कर्माची फळं भोगायला लावणार. तर इकडे आजी सुमित्राला म्हणतात, सुमित्रा आता जेलमध्ये जायची तयारी ठेव. सुमित्रा घाबरते. ती म्हणते, आई जानकीच्या विषयीचा कडूपणा तुझ्या तोंडातून कधी जाणार आहे? आजी म्हणतात, कधीच नाही. आणि तुला या सगळ्यातून कोणी वाचवू शकेल ना तर ती ऐश्वर्या आहे. तू ऐश्वर्याकडे जा, तिची माफी माग, तू तिच्या बाजूने हो आणि हे सगळं जानकी ऋषिकेशने केलं आहे असं त्यांच्या दोघांच्याही अंगावर ढकलून दे. तुम्ही बाजूला होऊन जा. सुमित्रा आजींना म्हणते, आई बास हा, पुरे कर, सारखी बडबड नको करू आता. सुमित्रा आजींच्या बोलण्याचा विचार करते. आजी निघून जातात आणि सुमित्रा मनात म्हणते, आई बोलते ना तसं करायला हवं. एकदा ऐश्वर्याशी बोलायलाच पाहिजे. मी ऐश्वर्याची माफी मागते. सुमित्रा ऐश्वर्याला फोन लावते. सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या हे सगळं ताबडतोब थांबव गं, आम्ही काय बिघडवलंय तुमचं? ऐश्वर्या रणदिवेंच्या सगळ्या चुका काढून दाखवते. ऐश्वर्या म्हणते, तुमच्या पापाचा पाढा वाचून दाखवू का? तुमचा तो मुलगा, अतिहुशार मुलगा लग्नातून पळून गेला आणि त्यामुळे तुमच्या मूर्ख मुलासोबत मला लग्न करावं लागलं. आणि ती जानकी घरात आल्यापासून छळ केलाय तिने माझा. आत्तासुद्धा मला मारत मारत घराबाहेर काढले. तुम्ही इतकं वाईट वागलात माझ्याशी आणि आता अपेक्षा करताय मी तुमच्याशी चांगलं वागावं? सुमित्रा म्हणते, ते सगळं विसरून जा. ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे विसरते, पण त्याआधी तुम्हाला माझी माफी मागावी लागेल, सॉरी म्हणावं लागेल. सुमित्रा सॉरी म्हणते. ऐश्वर्या म्हणते, असं नाही हां, तुम्ही नीट बोलायचं, म्हणायचं, ऐश्वर्या मी हरले, चुकले, मला माफ कर प्लीज. सुमित्रा ते सगळं बोलते आणि रणदिवेंना माफ करायला सांगते. सुमित्रा म्हणते, आता बोलले ना मी, आता केस मागे घे ना. ऐश्वर्या म्हणते, गपग म्हातारे, मी काय तुझ्यासारखी बावळट नाही आहे केस मागे घ्यायला. आता मी तुमचा खेळ कायमचा संपवणार आहे. तुम्ही संपलात की केस पण संपेल हां. तर इकडे जानकी उदास बसलेली असते आणि तिचा फोन वाजतो. जानकी फोन बघते तर एक व्हिडिओ आलेला असतो. जानकी तो व्हिडिओ प्ले करते. लताचा व्हिडिओ असतो. लताने सांगितलेलं असतं, जानकी बाळा मी सुखरूप आहे, माझी काळजी करू नको आणि या माणसावरती अजिबात विश्वास ठेवू नको, हा चांगला नाही आहे. मास्कमॅन म्हणतो, जानकी तुझी आई माझ्या ताब्यात आहे आणि जर तुझ्या आईला सोडवायचं असेल तर कोणाला काही न सांगता आत्ताच्या आत्ता देवळाच्या मागे मला भेटायला ये. जानकीला शॉक बसलेला असतो. ती विचार करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. सौमित्र चौकीला येतो आणि मास्कमॅनबद्दल इन्स्पेक्टरला सांगतो. ऋषिकेश, सौमित्र इन्स्पेक्टरकडे मदत मागतात. इन्स्पेक्टर म्हणतात, माझी किती इच्छा असली ना तरी मी तुमची मदत नाही करू शकत. तर इकडे जानकी मंदिराच्या मागे त्या मास्कमॅनला भेटायला येते. ती त्याला म्हणते, तू माझ्या आईला मोकळं करणार आहे? नक्की यामागे काहीतरी डाव असेल. बोल, माझ्या आईला मोकळं करण्यासाठी तू काय मागशील आणि मी तुला काय देऊ? तो माणूस म्हणतो, तुझ्या घरचे प्रॉपर्टीचे पेपर्स. जानकी विचार करते, प्रॉपर्टीचे पेपर्स द्यावे की नाही या विचारात असते.